त्याचा तसे आपण आजचा शिवर चालू करतोय. मिशनयोत मध्ये आहोत आपण. आणि बेजवा तशेम आपण आज सेकंड चॅप्टर चालू करतोय. आपला फर्स्ट चॅप्टर कम्प्लीट केला आपण. लास्टचे मिशन थोडेसे डिफिकल्ट होते, थोडेसे प्युरिटी इम्प्युरिटीचे लॉज होते. पण आता बेजवा तशेम आता थोडेसे लॉज आहेत ते आपण बघू पुढे आता. जे पुन्हा आपण फर्स्ट मिशनाच्या ब्दिकात खामेदच्या बाबतीत बोलूया आणि जास्त सिंपल असतील बेजवा तशेम. טוב, אז ברוכים הבאים. Welcome to the shiur. As usual, आजचा शेड्यूल असेल eh, चांगली स्टोरी बेजात असेल आणि नंतर मे बी पराशात शबुआबद्दल बोलूया, मिशनायोत आणि चान्स मिळते अजून परत थोडीशी स्टोरी पण बोलूया अजून. इंटरेस्टिंग अबाउट समथिंग इंटरेस्टिंग अबाउट ते फिला आपण बोलूया आज. and so on. So let's start. As usual, first of all, we thank HaKadosh Baruch Hu का आपल्याला एवढी मोठी अपॉर्च्युनिटी मिळाली थोडासा अभ्यास करायची, जी खूप कमी माणसांना मिळते जगामध्ये. आणि आपल्याला ती अपॉर्च्युनिटी मिळाली आणि तुम्ही जे पण आहे तिकडे सगळ्यांनी ती अपॉर्च्युनिटी घेतली आणि सर्वजण खूप मोठे मोठे सॅक्रिफाईस देऊन शिवर अटेंड करता ते मला माहीत आहे. तर हज्जाको भाऊ. आणि अशीच आपण प्रेयर करूया, छोटीशी प्रेयर करूया का आपल्याला अशीच अपॉर्च्युनिटी मिळून दे दरवेळेला थोडासा अभ्यास करायला. कारण सर्व ट्राय करतात, खूप ट्राय करतात, सर्वांची इच्छा असते करायची, पण डिफिकल्टीज पण खूप असतात. तर खसदे असे आपण आज आपण चालू करूया. ए तर फर्स्ट ऑफ ऑल थँकिंग हशेम आपल्याला जी अपॉर्च्युनिटी मिळाली आणि आपण ऐकू शकतो, बघू शकतो, बोलू शकतो. खेसेत हशेम, दॅट्स अ बिग थिंग. मोठा खेसेत आहे आपल्यावर. आणि ऑफकोर्स थँक्स प्लीज थँक ओस्किमा मेलाखा रब गव्रियल तलकर, जे काळजी घेतात का सगळे शिवरी बरोबर होतील. रब दानियल तलकर फॉर स्टार्टिंग सच अ नाईस प्लॅटफॉर्म. आणि सर्वांना जे झूमचे शिवरिंग घेतात आणि सगळे अटेंड करतात त्यांना पण ऑफकोर्स. सो ॲज युजल वी स्टार्ट विथ अ स्मॉल प्रेयर आणि नंतर आपण पुढे जातो आणि विल सी आपण बघूया. छोटीशी प्रेयर करू नंतर मग थोडासा आपण फिलाबद्दल बोलूया अँड सो ऑन. सो लेट्स स्टार्ट. ओके हिअर आपण याच्याबद्दल पण बोलूया जे समोर दिसते तुम्हाला. वन who has no fear of thunder and lightning is either completely righteous or completely wicked. मोशे बोलतात ते. आणि ते पण आपण बघूया विंडीचे असे आपले चान्स मिळेल तर. कनेक्टेड टू द पराशा शवुआ ऑफकोर्स. तर लेट स्टार्ट. यू कॅन सी दॅट फिला समोर तुमच्या समोर दिसते, छोटीशी फिला. आपण हिब्रूमध्ये इंग्लिशमध्ये पण बघूया. हिअर ओके. יהי רצון מלפניך, אדוני אלוהי, שלא יארע דבר תקלה על ידי, ולא אכשל בדבר ההלכה, וישמחו בי חברי, ולא אומר אל טמא טהור, ולא אל טהור טמא, ולא ייכשלו חברי בדבר הלכה, ואשמח בהם. כי אדוני ייתן חוכמה מפיו, דעת ותבונה, גל עיני ואביא את הנפלאות מתורתך. So with this small prayer we start a shiur. जे आपल्याला बोलते का आपण आपल्या हातून चूक नाही झाली पाहिजे काय पण शिकताना. आणि तोरा इज ए अबाव द नॉर्मल नेचर. आणि नेचरच्या वर आहे तोरा. पण ॲट द सेम टाइम
तोलामध्ये आपल्याला बोलतो, आपण बघतो का आकाश बरोबर बोलतात का त्यांचे लांब नाही आहे. इट्स बिलेव ऑफ हा सगळ्यांच्या हार्टमध्ये आहे. तोराचा अभ्यास करणे आणि अंडरस्टँड करणे सगळ्यांच्या हार्टमध्ये पण आहे. तर त्याच वी प्रे की आपल्या हातून काही चूक नाही झाली पाहिजे ते अंडरस्टँड करायला, आणि आपल्याला ती मेरिट मिळाली पाहिजे अभ्यास करायला तोराचा. तर एक छान फिला जी आपण एव्हरी टाइम करतो आणि एव्हरी टाइम बघतो. तर फिलाबद्दल आपण बघतो का ह्या पाराशामध्येच लिहिलंय. पाराशामध्ये खूप गोष्टी बोलतात का. कोराखचा पाराशामध्ये खूप दर्शनची आवडतं हा पाराशा खूप, कारण त्याच्यामध्ये खूप सब्जेक्ट्स आहेत बोलायला, आणि कोण इंटरेस्टिंग गोष्टी आपण बघतो आणि अंडरस्टँड करू शकतो. तर कोराखचा पाराशामध्ये आपण बघतो का मोशे रबेनू बोलतात. मोशे रबेनू बोलतात आपलं, तुम्हाला माहिती आहे का कोराशा पाराशा ह्या शब्दातला. आणि मोशे रबेनू हां, ओके, लेट्स स्टार्ट विथ द रिफ्वाशलेमा. मी नाही बोललो, माय मिस्टेक. जस्ट अ मोमेंट, विल स्टार्ट. सो वॉट एव्हर आपण जे पण अभ्यास करू आतापासून, जे पण आपण अभ्यास करू आज, तर इट्स मे इट बी रफुआ श्लेमा to Anael ben Hana bat Sivan, Shmuel ben Rachel Miriam, Esther Rosa bat Hana Lea, Yaakov ben Malka, Miriam bat Yosef, Ena bat Rivka, Shaina bat Abigail, Baruch Chaim ben Teres, Rivka bat Ze'ev, Rachel bat Miriam, מיכל בת נעמה, דובר בן רחל, בת ישושנה בת רבקה, עם כל חולי עמך ישראל. आणि जे जे पण हेल्दी आहेत त्यांना सगळ्यांना हेल्दी राहून दे, खाद्य आशेम सगळे इस्रायल लोकांना हेल्दी राहून दे. अकाल बरोखूची सेवा करण्यामध्ये आपण पहिली आपण इच्छा केली पाहिजे का जी पण हेल्थ आपल्याला मिळते अकाल बरोखू देतोय त्याच्यासाठी, कशासाठी, जी आपण अकाल बरोखूची सेवा करायला, त्याचं एवेत बनायला चांगलंशी वापरू शकतो. सगळे आपले स्ट्रेंथ इच अँड एव्हरी सेकंड जे दिलंय. आता एक वेळा बघितलं का खजोनीश, ते मोठे राबी होते आणि अम, ते अभ्यास करता करता ते खालीच झोपले. म्हणजे रात्री रात्री लेट झाले तर ते खालीच जमिनीवर, आणि बाजूला बेड होता. तर माहित होतं का ते एकदम अ, पूर्ण पूर्ण टाइम अभ्यास करायचे, खूप मोठे राबी होते. आणि मग लगेच त्यांच्याकडे कोण आला, त्यांच्या फॅमिली होता का, ते त्यांचा स्टुडंट होता. ते बोलला, वाव तुम्ही खाली कशाला झोपलात? थोडंसं वर जाऊन थोडंसं पुढे चालून बेडवर झोपले असते. अ, तर खजूनीश त्यांना बोलले का मी कॅल्क्युलेट केलं होतं मला किती स्ट्रेंथ लागेल अ, या टेबलवरून, चेअरवरून बेडवर जायला. पण तेवढे म्हणजे एनर्जी ठेवली होती मी. पण माझी थोडी मिस कॅल्क्युलेशन झाली आणि मी जास्त एनर्जी थोडासा अभ्यास करण्यामध्ये वापरली, आणि एवढी वापरली का मला ती अ, तेवढी तेवढा जोर नव्हता का अजून एक स्टेप पुढे घेऊन बेडवर बसायचा. म्हणजे कम्प्लिटली ड्रेन झाले ते, आणि तिकडेच एक स्टेप घेऊनच खाली ते झोपून गेले जमिनीवर. तर पूर्ण स्ट्रेंथ जी तोराचा अभ्यास करण्यामध्ये आणि आकाश बरोबर सेवा करण्यामध्ये वापरणे, दॅट्स अ वाईज थिंग टू डू. मे आकाश बरोबर गिव्ह अस द opportunity. להבדיל בין חיים לחיים, יהיה לי נשמת, אבי מורי בן ציון בן שרה, הלני כפרת משכבו, אה, אמי מורתי, פנינה בת אלישבע, אה, יהיה הלני כפרת משכבה, בנימין בן אסתר, גרשון בן חנה, רינה בת אליהו, אה, דודי מורי, עזרא בן אלישבע, תהיה נשמתם צרורה בצרור החיים. טוב, אז we'll start with a small प्रेयरवर बोलणार होतो, आपण चालू केलं होतं बोलायला का
या पाराशामध्ये बघतो का आकाश बरखूकडे मोशे रबेन बोलतात का त्याची त्याचा अर्पण तू कबूल नको करूस. आपल्याला माहिती आहे का कोराह तो मोशे रबेनूच्या विरुद्ध गेला. तो बोलला का तू कशाला मला बनायचंय कोहीन गदोल, आरून कशाला पाहिजे, तुम्ही कशाला लीडर बनता, मी बनतो. मला पण ऑपॉर्च्युनिटी पाहिजे, तुम्ही लोक सगळं कशाला घेता तुमच्या हातामध्ये. तर तुम्हाला चूज कोणी केलंय. आमच्याकडे पण इंटेलिजंट लोक आहेत, तिकडे पण हुशार लोक आहेत, तिकडे पण ते पण करू शकतात, लीडर्स बनू शकतात आणि कोहीन गदोल पण बनू शकतात. तर मग मला पण बनायचंय, मला बनायचंय. तर कोराह कोराह काय बोलला. तर मोशे रबेनू काय ना आपण बघतो एक व्हेरी स्ट्रेंज थिंग. आता मोशे रबेनू बोलला ओके, काय प्रॉब्लेम आहे, मी स्वतःला चूज नाही केलंय, मी स्वतःहून नाही पुढे आलोय. आकाश बरोखरी मला बोलला काम करायला, मी काम करतोय, असं बोललं पाहिजे होतं. आणि मग ओके, तुम्हाला प्रॉब्लेम प्रॉब्लेम असेल असे बघेल काय करायचं. पण मोशे रबेनूची नमाज काय असते, तो बोलतो कोराखचं अर्पण एक्सेप्ट नको करूस. कोराखचं हे एक्सेप्ट नको करूस. कोराखचं एक्सेप्ट नको करूस, असं कसं होऊ शकते. कोराखचं कधी आकाश बरोबर कधी एक्सेप्ट करेल त्याचा, ऑफकोर्स नाही करणार. हाशेमनी आकाश बरोबरनी कोणाला पाठवलंय, मोशे रबेनूला पाठवलंय. त्याच्याच थ्रू त्याला तोरा मिळाला आपल्याला आणि त्यालाच पाठवलंय. तर मग आकाश बरखू हाशेम कसा एक्सेप्ट करेल कोराखचं अर्पण, ऑफकोर्स नाही करणार. त्याला एक्सेप्ट नाही करणार आहे. त्याचे ते 250 जे ज्यांना कोहेन बनायचे होते आणि त्यांना पण कोहीन गदोलचा काम करायचा होता, ते पण होते. आणि त्यांनी जो धूप धूप दिला, म्हणजे धूपचा तिकडे इन्सेन्स त्यांच्याकडे मखतोच पॅन्स होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी धूप देणार होते आणि तो अर्पण देणार होते. तर तो ऑफकोर्स एक्सेप्ट नाही करणार ते, कारण हाशेमनी मोशे रबेनूला आणि आरोनला चूज केले. तर मग तिकडे नमाजचा अर्थ काय त्या, ही नमाज अशी कशी मोशे रबेनूने का केली. दॅट्स व्हेरी स्ट्रेंज. इट्स फार स्ट्रेंज का असं कसा मोशे रबेनू नमाज केली का ऑफकोर्स नाही एक्सेप्ट करणार. हाशेम आकाश बरोबर कोणी मोशे रबेनूला पाठवलंय. मग काय त्याची नमाज करण्यात अर्थ होतं, काहीच नाही. पण हाशेम मला पाठवले, माझं काम करीन, हाशेम बघून गेल तुम्हाला, असं बोललं पाहिजे. पण तो हो मोशे रबेनू बोलतात त्यांची एक्सेप्ट नको करू नमाज, त्यांची एक्सेप्ट नको करू. कोणती कोणती काय चान्स होती की आकाश बघो त्यांची एक्सेप्ट करेल त्यांचं त्यांचं अर्पण. पण आपण बघतो का मुशरफीने नमाज केली म्हणजे चान्स होती का हाशेम एक्सेप्ट करेल त्यांचे त्यांचं अर्पण एक्सेप्ट करेल आणि त्यांना एक्सेप्ट करेल. पण कोणती साईड होती एक्सेप्ट करण्यासारखी. ऑफकोर्स कोराखने उलट काम केलं होतं आणि तो ऑफकोर्स उलट काम करत होता. आणि तो मग आकाश बरोखूच्या विरुद्ध गेला होता. तर मग इकडे कुठे एक्सेप्ट करणार आहे तो, कसं नाही करणार. पण बोलतात का नाही, मोशेरे बेनाला भीती वाटली का कोराहची नमाज आकाश बरोबर एक्सेप्ट करेल. आणि समज त्याची नमाज मनापासून असेल जरी सुद्धा तो चुकीचा आहे, तरी सुद्धा समज ते रिअली त्याची मनापासून नमाज असेल, एकदम आतमधून खूप मनापासून नमाज असेल, तर आकाश बरोखोनी मोशे रब्बेनूच्या ऐवजी त्याला एक्सेप्ट केला असता. असं कसं होईल, व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड. पण तरी सुद्धा आपण बघतो इथे येतात आणि शिकतो आपण का पॉवर ऑफ तफिला, द पॉवर ऑफ प्रेयर. तो माणूस अ, तफिला करतो, तर किती मनापासून किती पाहिजे, जी चुकीची गोष्ट असेल तरी पण तो एक्सेप्ट होऊ शकते. ती मोशे रब्बीनुला भीती होती आणि म्हणून त्यांनी नमाज केली. जे तोरामध्ये लिहिले आहे, तोरामध्ये एक पण शब्द व्यर्थ नाही आहे. सर्व प्रत्येक शब्द एक्झॅक्ट आहे आणि त्याचा उगतच नाही लिहिलंय. तर इकडे बघतो का हाशेम आकाश बरोखू ची नमाज करायला एक्सेप्ट करायला चान्स होती, तर इट्स व्हेरी स्ट्रेंज. का, कारण त्याची तफिला, त्याची नमाज एक्सेप्ट करू शकला असता. आणि समजा त्याची मनापासून नमाज असती, तर हाशेमनी पूर्ण तोरा चेंज करू शकला असता पूर्ण. कारण मोशे रबेनूला च्या ऐवजी त्याला एक्सेप्ट केलं असतं. तर जस्ट आपण बघतो का को तफिला म्हणजे नमाज
किती मनापासून कशी असली पाहिजे माणसाची, काय जेवढा जेवढा आतून ती नमाज असेल की तू किती तो त्याच्यामध्ये जास्त त्याची क्वाह, त्याचा पॉवर, त्याची स्ट्रेंथ, आणि किती त्याच्यामध्ये मनापासून करतो, तर तेवढी ती एक्सेप्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि एकदमच मी ओमके अल्ले बोलतात, एकदम डीप फ्रॉम द हार्ट ती नमाज असेल, तर ती पण एक्सेप्ट करू शकतो आकाश बरकू, लगेच एक्सेप्ट करू शकतो, जरी सुद्धा ती एक रशा करतोय. म्हणून आपण बघतो का कोहेन गदोल नमाज करायचा कोदेशा कोदशीमध्ये जाऊन, काय नमाज करायचा का वन ऑफ द प्रेयर, तीन प्रेयर पेक्षा एक प्रेयर होती त्याची, का रस्त्यावरच्या माणूस जो घरी रस्त्यात आहे आणि पाऊस, जेव्हा सगळ्यांना पावसाची गरज आहे, तर ते एक्सेप्ट नको करूस नमाज. सर्वांना गरज आहे, अख्खा नेशन, अख्खा पूर्ण नेशनला गरज आहे पावसाची. आणि एक माणूस जो रस्त्यात चाललाय आणि पाऊस आला, तो बोला वाय, आता माझं सर्व जे पण आहे माझ्याकडे सगळं ओलं होईल, मला रस्त्यात चिखल होईल, मी जाऊच नाही शकणार. तर समज त्याची मनापासून खूप नमाज असेल, तर आकाश बारोखू त्याची एक्सेप्ट करेल आणि बाकीच्यांना पाऊस थांबवेल, त्यांनी पाऊस थांबवून टाकेल का त्यांनी नमाज केली म्हणून. तर बघतो का कोआ हतफिला एवढी स्ट्रॉंग असते, एवढी आपली नमाज स्ट्रॉंग होऊ शकते जेव्हा ती मनापासून असते. तर लेट्स होप आपण पण विला आपल्याकडे पण अशीच स्ट्रेंथ असून दे, जे आपण मनापासून नमाज करू शकू. तर एनिवे, आपण आपला शिव चालू करूया विथ मिशनायोचा. तर फर्स्ट चॅप्टरमध्ये जे आपण शिकलो, फर्स्ट चॅप्टरमध्ये जे आपण शिकलो त्याच्यामध्ये आपण स्टार्टमध्ये बघितलं बिदिकेचा टाइम काय असतं, केव्हा जायला पाहिजे, काय केलं पाहिजे. आणि मग पुढे जाता आपण बघितलं तुमा आणि तहाराच्या लॉजमध्ये गेलो, आणि तिकडे पण बघितलं का प्युरिटी इम्प्युरिटीचे लॉस आपण शिकलो थोडेसे. इथे आता मिशना येतो आणि पुन्हा अ, पुन्हा आपण त्याच त्याच फील्डमध्ये, ज्याच गोष्टीमध्ये डिस्कस करतो, कोणत्या का केव्हापर्यंत आपल्याला अलाउड आहे खामेच खामेचचा वापर करण्यासाठी. जास्त आपण जातो त्याच्यामध्ये, जास्त डीपमध्ये जातो आणि बघतो का त्याचा फायदा कधी किती करू शकतो. जनावरला खायला देऊ शकतो का नाही त्या त्या खामेचमधून कितपर्यंत देऊ शकतो, कोणाला देऊ शकतो, केव्हा नाही देऊ शकत, किती कोणती गोष्टीवर फायदा करू शकतो पेसाखमध्ये, एरेफ पेसाखमध्ये, का नाही करू शकत फायदा, ते आपण या मिशनामध्ये बघू पुढच्या. तर बेजात अशा आपण चालू करूया. मिशनात सेकंड चॅप्टरला आपण पोचलोय, फसदे हशेम. आणि आणि तिकडे आपण इंग्लिशमध्ये पण बघूया पुढे. लेट जस्ट रीड इट, आपण जर वाचूया आणि मग लेट्स मूव फॉरवर्ड. तर मिशनात वाचणे इज व्हेरी इम्पॉर्टंट. मिशनायोत आपण बोललो एव्हरी टाइम का मिशनायोत ते सेम लेटर्स असणे शामा, आणि मिशनाचा अभ्यास फार इम्पॉर्टंट असतं. इलुई निष्मात कोणाचा आहे ते पण बहुतेक मिशनाचा अभ्यास पूर्ण करतात, कोणाचा दिवस असेल काय असेल, तर खूप लोक त्यांच्या नावाने करतात, पूर्ण मिशना शास कंप्लीट करतात. अम, आणि मिशनायोत मधून ते दॅट्स द रूट ऑफ ऑल द ओरल लॉ, आणि ऑफकोर्स रिटर्न लॉ मध्ये पण. तर ए तर मिशनाचा अभ्यास एकदम रूट आहे. जो पण मिशनाचा अभ्यास चांगला करेल त्याला गेमारा पण चांगला अंडरस्टँड होतं, आणि तो त्याचा पण अभ्यास बरोबर होतो, कारण त्याला फेअर आयडिया असते काय आहे त्याच्यामध्ये. आणि मग गेमारा ज्याच्यामध्ये डिस्कशन्स आहेत आणि जास्त डीप जातात, तर ऑलरेडी त्याला हलाखा माहीत आहे काइंड ऑफ, आणि त्याला फार इंट्रोडक्शन मिळालेली आहे. तर मिशना इज व्हेरी खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि बोलतात का सेगुलाले परनासा पण मिशना होते, जो पण माणूस मिशनाचा अभ्यास दररोज करतो, त्याला परनासाचा प्रॉब्लेम नाही होत असं बोलतात. अम, आणि एक वेळ बोललो तो स्टोरी, एक राबी होता मोठा.
आणि तो तोंडपाठ करायचा मिशनायोत. त्याचा स्टुडंट त्यांना बोलला का एवढं तोंडपाठ कशाला करता सगळे मिशनायोत. तर बाकीच्या गोष्टी पण आहेत करायला. गेमाला स्टडी करू शकतात. पण एवढा टाइम कशाला इन्व्हेस्ट करतात, तोंडपाठ सगळे मिशनायोत झाले पाहिजेत. तर तर ते बोलले का ए, असं आहे का, समज जर माणूस, ते बोलले का समज एखाद शालोम त्यांची मृत्यू झाली शुक्रवारी, नाहीतर शुक्रवारी संध्याकाळी, आणि मग त्यांना त्यांचा त्यांचा जो फ्युनरल, दफन विधी जे होते ती पुढे ढकलली जाईल मोजच्या शब्दातला. तर मग तो टाईम, तो खूप डिफिकल्ट टाईम असतो त्या मेलेल्या माणसासाठी. तर म्हणून ते मिशनाचं तोंडपाठ करतात. म्हणजे मग जेव्हा ते खासे शलोम ते वारतील, आणि समज जास्त टाइम असेल फ्रॉम द टाइम ते वारल्यापासून त्यांचा फ्युनरल होईपर्यंत, तर तो टाइम, त्या टायमामध्ये ते मिशनाचा तोंडपाठ जे जे केलेत ते बोलतील. आपण बोलतोय कोण माणूस ते ते वारल्यानंतर ते मिशनात तोंडपाठ असतील ते ते बोलत राहतील. म्हणजे मग जे पण वाईट वारा असतो आणि झिकीम असतात आणि काय पण जे असतात, ते स्पिरिच्युअल वर्ल्डमधले हार्मफुल गोष्टी, ते त्यांना अटॅक नाही करणार. आणि म्हणून त्यांनी त्यांनी पूर्ण मिशनायो तोंडपाठ केले होते. तर ते स्टुडंट बोलला, वाव. तर फाईन, मग मी पण करतो. मला पण करायचंय. तर मग माझा राब्बी करतोय तर मी पण करेन. आणि त्या मुलाने पण चालू केला, म्हणजे तो स्टुडंट, त्यांच्या स्टुडंटनी पण चालू केला. आणि असं जर बरोबर बरोबर ते ते मोठे राबी होते, ते त्याच टायमाला वारले, जेव्हा ते ते बोलले होते. अराउंड फ्रायडे इव्हनिंग होता का खागचा टाइम होता, जेव्हा ते दफनविधी नाही करू शकत. आणि मग त्यांचा पुढे ढकलला गेला, आणि बरोबर तो खूप टाइम ते असेच होते. आणि म्हणून त्या स्टुडंटने बघितलं, वाव, जे ते बोलले होते जसं काय त्यांना नेबुआ होता, जसं काय प्रॉफेसी होती. आणि त्याच्यामुळे ते बरोबर तसेच वारले, आणि त्यांचा मिशनाचा इट सीम फायदा झाला असेल. आणि तो स्टुडंट होता, तो पण ऑफकोर्स म्हातारा झाल्यानंतर बरोबर त्याचा पण त्याच वेळेला असाच वारला ज्याच्यामध्ये टाइम खूप होता. आणि त्याचा मिशनात तोंडपाठ केले होते, त्याचा मोठा फायदा झाला त्याला. ते पण म्हणून बोलतात का जेवढं होईल लवकर तेवढं केलं पाहिजे. जास्त वेळ पुढे ढकललं नाही पाहिजे. कारण त्या आत्माला खूप त्रास होतं. आणि म्हणून जेवढं लवकर होईल तेवढं माणसाने आवरलं पाहिजे ते. एक वेळ खास समज जर कुठं हे झालं तर, कारण तो टाइम फार डिफिकल्ट असतो. ते एनिवे, आपण चांगल्या टाईममध्ये आहोत. आपण अशा गोष्टी बोलले नाही पाहिजेत, पण स्पेशली आपण त्याच्यामध्ये जात नाही. पण सब्जेक्ट नाही आला तर बोललं पाहिजे. टू गेट अंडरस्टँड, आपलं अंडरस्टँड केलं पाहिजे का किती इम्पॉर्टंट आहे पुढच्या पुढच्या जगाबद्दल विचार करणे पण. आणि ते तोरा आणि रब्बानीमलाच माहीत आहे. अ, तर मग आपण त्यांचं ऐकलं पाहिजे आणि त्यांच्याप्रमाणे केलं पाहिजे. आणि आपले फिलिंग्स थोडा वेळ बाजूला ठेवले पाहिजे त्या गोष्टींमध्ये. एनिवे, सो लेट्स स्टार्ट द मिशना. ॲज भाऊ हशेम, आपण सेकंड चॅप्टरमध्ये आलोत. आणि सेकंड चॅप्टर चालू करतोय बिसात दिशमाया. तर लेट्स रीड द मिशना. כל שעה שהוא מותר לאכול, מאכיל לבהמה, לחיה ולעופות, ומוכרו לנוכרי, ומותר בהנאתו, אבל זמנו אסור בהנאתו. לא יסיק בו תנור וקיריים. רבי יהודה אומר, אין ביעור חמץ, אלא שרפה. וחכמים אומרים, מפזר וזורע לרוח, או מטיל לים. तर
तर आपण ह्या मिश्रणामध्ये बघूया, तुम्ही इंग्लिशमध्ये बघू शकता. बेसिया देशमाया. ओके. तर इकडे आपण बघतो. काय स्टार्ट पहिले तर आपण चालू करतो बोलण्यामध्ये का ए, जोपर्यंत आपल्याला अलाउड आहे खायला हमेच, आपल्याला माहिती आहे का, आपण आपल्या लास्ट मिशन चॅप्टर मध्ये पण शिकलो होतो का काही तास असतात सकाळचे ज्याच्यामध्ये अलाउड असतं आपल्याला खायला, एक वेळ खातो 6 तास झाल्यानंतर अलाउडच नाही, काहीच फायदा नाही, काहीच खायला अलाउड नाही आपल्याला. आणि आपण तो चार्ट बघितला होता ॲज युजल. तुम्ही शो यू आपल्याकडे पुन्हा ते बघू शकतो मे बी. त्याच्यामध्ये आपण हिअर यू हॅव, याच्यामध्ये आपण वेगवेगळे ओपिनियन्स बघितले होते, रब्बी मेर, रब्बी यहूदा आणि रब्बी गमलियलचे. का 4 आवर्स, फोर्थ फिफ्थ आणि सिक्स्थ आवर्स मध्ये डिफरन्स बघितलं होतं. तर फोर्थ आवर म्हणजे कुठून, म्हणजे फ्रॉम द टाइम ऑफ जेव्हापासून सूर्य उगवल्यापासून, सनराईज पासून पुढे फोर्थ आवर, नाही ते बोलतात का स्टार्ट पासून आलो तर शाखार, आलो शाखार बद्दल नाही बोलत आपण, सनराईज पासून अँड सो ऑन. तर सनराईज पासून फोर्थ आवर, फिफ्थ आवर, सिक्स्थ आवर त्याच्याबद्दल बोलतो आपण. तर जोपर्यंत आपण खाऊ शकतो तोपर्यंत जनावरांना पण द्यायला अलाउड आहे. כל שעה שהוא מותר לאכול, מאכיל לבהמה, לחיה ולעופות. मग इकडे फर्स्ट ऑफ ऑल इट स्टार्ट विथ दॅट. पुढे आपण बघूया का जोपर्यंत आपण खाऊ शकतो तर आपण त्याचा वापर पण करू शकतो. कोणाला द्यायला? जनावरांना. आणि 3 टाईपच्या ॲनिमल्स बद्दल लिहिले. बेहेमोथ, खयोत आणि ओफोत. पेजमध्ये बघू शकता. हिअर. ओके. या. तर मग वेगवेगळे लेवल्स आहेत. बेहेमोथ म्हणजे डोमेस्टिक ॲनिमल्स, या त्यांच्याबद्दल बोलले. आणि नंतर ए, मग खायोत पण लिहिले. तर जे बेहेमोथ म्हणजे डोमेस्टिक ॲनिमल्स असतील, पाळलेले ॲनिमल्स असतील, ते नाही खाऊ शकत. तर खायोत जे नॉन डोमेस्टिक ॲनिमल्स आहेत, जे यांना पाळू नाही शकत, घरी बंद करून नाही ठेवू शकत, त्यांना ते संपवतात ते. ए, म्हणजे मांजरी आणि बाकीचे असतात गोष्टी जे बाहेर राहतात, त्यांच्याबद्दल. आणि त्यांचा काय प्रॉब्लेम आहे, त्यांच्याबद्दल का लिहिले आहे? कारण अ, ते काइंड ऑफ ॲनिमल्स असतात जे लपून ठेवतात गोष्टी इकडे तिकडे. अम, खय्योत, या खय्योत बद्दल काय असतं ते, ते बाहेरच्या बाहेर असतात. आणि आणि ते बाहेर उघड्यावर ठेवतात सगळ्या गोष्टी. आणि कारण बेहेमोथ आणि खय्योत दोघांचा मेन्शन केलंय म्हणून डोमेस्टिक ॲनिमल्स, नॉन डोमेस्टिक ॲनिमल्स दोघांचं मेन्शन केलंय म्हणून बर्ड्सचा पण मेन्शन केलं याच्यामध्ये. का ओफोत म्हणजे ओफोत पण कारण एव्हरी टाइम जेव्हा पण आपण बेहेमोथ आणि खायोत बोलतो तर ओफोत पण बोलतो, म्हणून इकडे पण मेन्शन केलंय. नाहीतर मग गरज नव्हती त्यांना बोलायची, कारण ऑफकोर्स डोमेस्टिक नॉन डोमेस्टिक ॲनिमल्समध्ये बर्ड्स पण आले. पण तरी सुद्धा एव्हरी टाइम तो एक फ्लो असतो. बेहेमोथ, खयोत वे ओफोत, तो एक काइंड ऑफ फ्लो असतो आणि त्याच्यामुळे त्यांना पण मेन्शन केलेलं आहे इकडे. अम, तर इकडे आपण बघतो का जोपर्यंत तो खाऊ शकतो तोपर्यंत तो त्याच्या जनावरांना पण खायला देऊ शकतो. आणि तेच नाही, बाहेरच्या जनावर पण देऊ शकतो खायला, काहीच प्रॉब्लेम नाहीये. अं, मग नंतर पुढे आपण बघतो का किती तो त्याच्यापासून फायदा घेऊ शकतो. जो
खामेच आहे तो विकू शकतो लिहिलंय. या कोणाला? नॉन ज्युईशला. कोणता पण खामेच जो त्याला अलाउड आहे खायला तोपर्यंत, आणि तो ते जनावरांना देऊ शकतो. आणि एक वेळा तो टाइम गेला, संपला, तर मग त्याच्यापासून फायदा पण घ्यायला अलाउड नाहीये आपल्याला. तेच नाही, तो खामेच विकू पण शकतो आधी, जेव्हा आपल्याला अलाउड आहे तोपर्यंत. तर मग फायदा कोण घेणार? फायदा कशावर घेणार? तर एक जेव्हा तुम्ही बघाल हलाखतमध्ये इंटरेस्टिंग गोष्टी आहे, ज्या गोष्टीनी खांबेच जाळला आणि त्याचा कोळसा झाला, तो एक वेळा चा एक मोठा एम, ए, पावाचा तुकडा होता आणि ते जाळला जाळला एवढं जाळा काळा झाला तो, आणि मग कोळसासारखा कोळसा झाला काइंड ऑफ. तर जो, आणि तो टाइम स्पेंड नाही झालाय, म्हणजे टाइम नाही झालाय, त्याच्यापासून फायदा नाही घेता, म्हणजे 5 तास 4 तासाच्या आधीपासूनच बोलतोय आपण, 5 तासाच्या आधीचा झालाय. आपण जाळला पण तो खामेच जाळला, आणि तो राख राख झाला, राख नाही झाला, कोळसा झाला. तर तो माणूस ते कोळसे घेऊन त्याचा तनूर, जो ओव्हन आहे, भट्टी आहे, तो पण ते वापरू शकते, त्याच्यामध्ये टाकू शकतो आणि त्याचा वापर करू शकतोय जेवण शिजवायला. तर आपण बोलू असं कसं होऊ शकते? खामेच, प्युअर खामेच येतो. नाही, तो प्युअर खामेच होता, आता नाहीये. आता तो कोळसा झालाय. कोळशासारखा आहे. पण कितपर्यंत त्याला बोलतात गेटिंग बेनिफिट फ्रॉम खामेच. केव्हापर्यंत? समज जर त्यांनी त्याचा आधी आधी वापर केला, पण एक वेळ टाइम झाल्यानंतर त्याचा वापर करायला अलाउड नाहीये त्याला. एक वेळ टाइम झाला का ज्याला खायला पण अलाउड नाहीये, तर त्याला बेनिफिट करायला पण अलाउड नाहीये. ए, म्हणून बोलतात आपण ओखलीन कोल अर्बा तोलीन कोल हमिशा आणि सोर्फिन कोल शिशा. तर आपण ते आधीचं बघितलं होतं, ते द सेम थिंग, जो आपण चार्टमध्ये बघितलं होतं का, काय करायचं, आणि आधीच्या मिशनामध्ये बघितलं. हे ओखलीन कोल अर्बा, फोर्थ आर मध्ये सगळं खाऊ शकतो आपण. तोलीन कोल हमिशा प्लेस ऑन द एंट्रन्स ऑफ द, आपण बघितलं होतं लास्ट चॅप्टरमध्ये काय एंट्रन्सला ठेवतात. म्हणजे सगळ्यांना समजायला तोलीन त्याला लिहिलो काइंड. तोलीन कोल हमिशा आणि सोर्फिन कोल शिशा, आणि मग 6 आरला जाळतात. दॅट इज द क्लास, दॅट इज द रूल. आणि मग पुढे बोलतो मोखरीन ले नोखरी. ए, तर इथे आपण कशाला बोलला पाहिजे ते? नोकरीला नोकरी, ओके, अंडरस्टूड. समजलं मला. नोकरीला नोकरी म्हणजे नॉन ज्युईशला विकू शकतो. ऑफकोर्स, समज जर मी खाऊ शकतो, समज मी ए, ते ॲनिमल्सला देऊ शकतो, तर ऑफकोर्स मी नॉन ज्युईशला पण विकू शकतो. काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये? पण दफका ते मेन्शन करायची गरज काय होती? उमुतार बेहाना आत हो. तर मग का तिकडे बोलतात? कारण बेदशमायप्रमाणे खामेत असेल, तो ख- तो डिस्ट्रॉय केला पाहिजे. खामेच असेल, त्याचा फायदा नाही घेऊ शकत अजिबात. त्यांनी काय काय काहीच नाही करू शकत, त्यात जाळला पाहिजे. पेसाख चालू व्हायच्या आधी सर्व खामेच जाळला पाहिजे. आणि मग अम, आणि कितपर्यंत देऊ शकतो आपण नॉन ज्युईशला? जोपर्यंत आपल्याला माहिती आहे का तो संपेल पेसाखच्या आधी, तोपर्यंत आपल्याला द्यायला अलाउड आहे. तसं बेतशमाय बोलतात. ऑब्विसली हा हलाखा तसा नाहीये. ए, तर म्हणून म्हणून ते दफकर बोलले का ना, विकायला पण अलाउड आहे. काय मला काय करायचं, तो का नंतर काय करेल, तो अख्खा खामेच ठेवून दे त्याच्याकडे, पूर्ण पैसा भर, मला काय नाही फरक पडत. एक वेळ त्याचं झालं तर मग आय डोंट केअर. पण बेच्चाम्याप्रमाणे तसं नाही. बेच्चाम्याप्रमाणे माझा खामेच आहे, माझा जाळला पाहिजे. काहीच नाही करू शकत त्याच्या पुढे. आणि नॉन ज्युईशला देऊ शकतो जोपर्यंत मला माहिती आहे का तो पेसाकच्या आधी खाऊ शकेल, म्हणून मला द्यायला अलाउड आहे. तर इथे आपण तो ओपिनियन असा आहे म्हणून बेच्चामाय बोलतात का, म्हणून बेच्चामायला बोलतात का नाही नाही हलाखा असा नाहीये, म्हणून इकडे दफ का मिशनामध्ये दिलंय. मिशनामध्ये दिलंय का
विकू शकतो नोकरीला पण. आणि मग पुढे पुढे आपण बघतो ए, मुतार बेहाना बेहाना आतो आणि त्याच्यापासून एन्जॉय केलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपण फायदा घेऊ शकतो, त्याचा वापर करू शकतो. कसं? जसं आपण बोललो तसं का राख झाली, त्याचा कोळसा झाला. कोळशाचा वापर करू शकतो आपण ए, तेव्हा इवन त्याचा अलाउड नाही त्याचा फायदा घ्यायला तेव्हापासून, केव्हा तो कोळसा आधी झाला असेल तर. समज तो कोळसा झाला टाइम संपायच्या आधी, तेव्हापासून समज, तर मी त्याचा वापर करू शकतो. समज मी जाळला, समज खामेच जाऊन जाळतात, राईट. एरेफ पेसाखला खामेच घेऊन जातात आणि जाळतात. तो पावाचा तुकडा, तो त्याने एवढा मोठा तुकडा आहे, काहीतरी मोठा खांबेचा आहे, आणि तो त्याने जाळला आहे आणि तो कोळशासारखा झाला. आणि अजूनपर्यंत पाचवा फिफ्थ आर नाही आलाय, तर तो कोळसा घेऊ शकतो आणि स्वतःच्या घरी जाऊन पेसकसाठी जेवण बनवू शकतो. पण समज जर पाचवा फिफ्थ आर, जसं आपण बोलतो का, चालू झाला आणि आपण एन्जॉय पण नाही करू शकत त्या गोष्टीपासून, तर ती गोष्ट ती गोष्ट असुर आहे मग वापरायला. पण समज तो फोर्थ आर्मपासून वापरला, मग नंतर मी पूर्ण टाइम वापरू शकतो तो. तर ते ते क्लिअर व्हायसाठी मग म्हणून ते लिहिलंय का मुताल बेहाना आतो. म्हणून त्याचा कोळशाचा वापर पण करू शकतो जेव्हा अलाउड आपल्याला खायला तोपर्यंत. एक वेळा असुर आहे खायला, मग तेव्हा एन्जॉय नाही करू शकत आपण. मग नंतर जरी सुद्धा आपण बघतो का इसूर हाना इज फ्रॉम द रबानिम. रबान सगळे रबानिम बोलतात का असूर लेहेनोत फ्रॉम खामेच. ए, तरी सुद्धा अ, तरी सुद्धा त्याचा दे रबानन असला तरी पण एक वेळा टाइम झाल्यानंतर त्याचा एन्जॉयमेंट नाही घेऊ शकत, अलाउडच नाही काय करायला आपल्याला. आणि तेच नाही, समज जर तो खामेच, तो नुसतं त्याने पाणी पडलं असेल आणि तो खामेच रिअली नाही झाला, त्याच्यामध्ये पीठ नाही आहे आणि तो रिअली खामेच नाही झाला, नुसतं ते ग्रेन्स आहे त्यांच्यामध्ये थोडंसं पाणी पडलं असेल, तरी सुद्धा ते अलाउड नाही वापरायला. तरी सुद्धा तो, त्याला बोलतात खामेच अ, नोक्षा, खामेच नोक्षा बोलतात त्याला. आणि त्याचा पण अलाउडने आपल्याला फायदा घ्यायला पेसाखमध्ये पण आणि आधी पण, जेव्हा टाइम झाल्यानंतर. आणि मग एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे का, बोलतात का समज मला अलाउड नाही आहे वापरायला, तर आपल्याला माहित आहे का, जेव्हा लग्न होतं, लग्नामध्ये रिंग देतात, राईट. रिंग देतात आणि मग बोलतात अरे यार मी कुदेश घेतली. आणि मग ते किदुशीन, जो लग्नाचा मेन, त्याला बोलतात मेन किनियान, आणि लग्न होतं. तर जेव्हा तो रिंग देतो, सोन्याची रिंग देतात, नाहीतर कोणतं ते एरेख दिलं पाहिजे, काहीतरी दिलं पाहिजे त्यांनी, त्याच्यामध्ये जास्त व्हॅल्यू आहे. तर इथे जसं काय तो खामेच समज जर देईल ह्या टायमानंतर, अ, बोलतो का हां, इकडे एक खांबेच आहे आणि या खांबेच दिल्यामुळे तो लेकादेश करतोय, जसं का ते लग्न करतोय तिच्यासोबत. का? इकडे रक्कम आहे. त्याच्यामध्ये कोणता आहे? खांबेच, जो खांबेचचा रक्कम आहे, त्या रक्कम बस झाली आणि ती मी देतोय. आणि त्या त्या देण्यामध्ये मग तो लेकादेश करू शकते तिला. पण कारण ह्या टाईम झाल्यानंतर असुर आहे त्याच्यापासून फायदा घ्यायला. मग जरी सुद्धा तो कदेश करेल लग्नामध्ये, काइंड ऑफ लग्न जे आजकाल आपण कोणत्याच गोष्टीवर नाही करत, नुसतं आपण रिंग देतो आणि त्याच्यामध्ये शवे पृथा, त्याची व्हॅल्यू असली पाहिजे, एक स्पेशल व्हॅल्यू असली पाहिजे आणि मगच लग्न होऊ शकतं. तर इथे हमेच, तो हमेच घेतोय आणि बोलतोय का हा याची व्हॅल्यू आहे, आणि मग मी लेक्कादेश करतोय, मग तो लग्न करू शकतो तो माणूस त्या व्हॅल्यूनी. पण एक वेळा टाइम झाल्यानंतर असुरे फायदा करायला, जरी पण त्याची व्हॅल्यू खूप असेल, त्या मोमेंटला असुरे म्हणजे तो देऊ पण नाही शकत आणि त्याच्यापासून लग्न केलं तरी पण त्याचा काय फायदा नाही आहे. कारण त्यांनी जे लग्नामधली ॲग्रीमेंट असते, लग्नामध्ये गोष्टी करायला लागतात, जे वन ऑफ द थिंग इज त्यांनी पैसे दिले पाहिजेत तिला.
काहीतरी व्हॅल्यू दिली पाहिजे याच्यामध्ये. तो किदुशीन करतोय, त्याला किदुशीन बोलतात. आणि मग तो लेक्कादेश करतो ईशा. पण इकडे त्याच्या व्हॅल्यूच नाही आहे का, कारण तो इसूर आहे. तो अलाउड नाही त्यापासून फायदा घ्यायला. आणि म्हणून इकडे दाफका लिहिलंय का, त्याच्यापासून एक वेळा टाइम झाला तर मग आसूर बेहाना, त्याच्यापासून फायदा नाही घेऊ शकत. ए, मग इकडे आपण बघतो का रब्बी यहूदा बोलतात का मिचवा आहे आमेच डिस्ट्रॉय करायला. राईट, आपण बघितलं मिशनामध्ये. रब्बी यहूदा पण बघतो इकडे आपण का मिचवा आहे तो हमेच डिस्ट्रॉय करून टाकायला. तरी सुद्धा मग तुम्ही इंग्लिशमध्ये बघू शकाल. ओके, इकडे बघू शकाल. या रब्बी यहूदाप्रमाणे रब्बी यहूदा बोलतात का हमेच असेल तर जाळला पाहिजे. या? आणि कसं त्याला डिस्ट्रॉय केलं पाहिजे एकाच रीतीने जाळून. अम, कारण त्याच्यावर फायदा नाही घेऊ शकत आणि काहीच नाही करू शकत, आणि करेल तर त्याच्यामध्ये जो त्याच्यावर त्याचा वापर करेल. अम, आणि म्हणून त्याला जाळलं पाहिजे. त्याला जाळणेच त्याचं सोल्युशन आहे. पण खाखामी मेहतात आणि बोलतात नाही, कशाला. सगळ्याकडे बघतो का, समज जर त्यांनी घेतला त्याचा चुरा केला त्या खामेचा आणि तो वाऱ्यामध्ये टाकला, तरी सुद्धा इट्स फाईन. तरी सुद्धा काय प्रॉब्लेम नाही. וחכמים אומרים מפזר וזורה לרוח או מטיल לים. तो धुळीमध्ये वाऱ्यामध्ये फेकू शकतोय त्याची, म्हणजे धुळीसारखा झाला तो. आणि नाहीतर तो समुद्रात टाकू शकतोय. समुद्र म्हणजे नॉर्मली कोणती पण गोष्ट आपल्याला माहीत आहे का, समज जर डेड सी मध्ये यामा मेलाख मध्ये टाकलं, त्याला काहीच उपयोग नाही होत त्याच्यामध्ये. कोणत्याच प्रकारचे अ, दगीम फिशीज नाही आहेत. आणि त्याच्यामुळे समज जर तो नॉर्मल यामला टाकेल तर त्याचा फायदा होऊ शकतो. तो बोलते आम्ही जेवण टाकतोय फिशीजला, आणि पण तो डेड सी मध्ये टाकतोय तर 100% त्याला त्याचा काहीच फायदा नाही होणार. आणि म्हणून बोलतात का, जे आपण की हे करतो मासेर काढतो, जे आपण बोललो होतो, मासेर काढतो. आणि मे बी या पुढे पुढे मसाख्यामध्ये पण त्याच्याबद्दल आपण बोलू. तर मासेर काढल्यानंतर मग जो मधबेआ, जो कॉईन असतो त्याच्यावर आपण सेकंड इयरमध्ये त्याच्यामध्ये आपण किदुशा टाकतो. तर ती केदुशा, ती तो कॉईन आहे त्याच्यातून आपण तो एक वे आहे त्याला डिस्ट्रॉय करायला. ते कसं, याममध्ये टाकलं तर, याम मेलाखमध्ये टाकलं तर तो केदुशा त्याची, जसं काय त्यांनी त्याच्यामध्ये टाकला आणि जेव संपली. त्यांनी असू आहे ते पाय पडायला आणि त्याच्यावर हे करायला, कारण की त्याच्यावर केदुशा आहे. नाही तर आजकाल आपण मिठावर टाकणार तर कशावर तरी घेतो त्याच्यावर केदुशा आणि मग ते पाण्यामध्ये टाकतो. तर तसं तो काइंड ऑफ याममध्ये जाते. तर इथे पण आपण बघतो का दोन वेज आहेत. एक आहे खाखामी बोलतात का समज जर तो वाऱ्यामध्ये टाकेल चुरा करून, नाहीतर समुद्रामध्ये टाकेल. समुद्र हे दोन्ही अलाउड आहेत करायला. पण रब्बी यहूदा काय बोलले, नाही, जाळलं पाहिजे. जाळणे इज इम्पॉर्टंट. जाऊनच त्याला डिस्ट्रॉय केलं करू शकतो. नाही नुसतं कुठे पण नाही, दुसरं काही नाही करू शकत. तर मग आपण तिकडे गेमरामध्ये जास्त डिस्कशन बघतो का कशावरून शिकतात रब्बी यहूदा, का ते याममध्ये म्हणजे करेत आहे. तर इकडे पण जसं आपण तिकडे करेतमध्येच त्याला जाळलं पाहिजे, तर इकडे पण जाळलं पाहिजे. आणि मग आम्ही दुसऱ्याकडून शिकतात का नाही, समज जर दुसऱ्या गोष्टीमध्ये जे जिकडे करीत असून पण जाळले जातं आणि नाहीतर दुसरं त्याला दुसरी ट्रीटमेंट मिळते, तशीच इकडे पण आपण त्याला फजर
त्याला आपण वाऱ्यामध्ये टाकू शकतो, नाहीतर याममध्ये टाकले तरी पण इट्स अलाउड. आणि तसंच साकेतं का या परमिटेड आपण पण आजकाल सगळे जाळतात ऑफकोर्स. दॅट इज द बेस्ट थिंग आणि इझिएस्ट थिंग टू डू मला वाटते. कोण नाही धुळीत करत बसत, त्याचे चुरा करत एवढा चुरा करत बसत नाही आणि धुळीमध्ये टाकू शकत नाही. का याममध्ये पण टाकणं इझी नसतं, पण दॅट्स ऑल्सो अन ऑप्शन आपण बघतो इकडे. एनिवे, पण थोडासा लेट्स सी पाराशाबद्दल बोलूया. नाहीतर एक चांगली स्टोरी, फार छान स्टोरीज ऐकल्यात मी तर. लेट्स सी, लास्ट टाइम मला बोलायचं होतं पण ते राहून गेलं. रबी मेयर वाईस बद्दल त्यांची एक कोणते कोणते गोष्टी फार इम्पॉर्टंट असतात लाईफमध्ये करायला. आणि ते करणे, माणूस त्याच्या लाईफमध्ये तो सगळे काइंड होलमध्ये टाकतो. तो बोलते ओके, तो तो त्याचा जो इम्पॉर्टंट गोष्टी आहेत तो बाजूला ठेवतं आणि इकार जे मेन गोष्टी आहेत तो बाजूला ठेवतं. आणि तफेल जे अम, साध्या गोष्टी आहेत ते त्याला जास्त इम्पॉर्टन्स देतं. जसं आजकालचे दिवस असे आहेत का, तो मेन गोष्टी इकारच्या मागे माणूस बाजूला ठेवतो आणि तफेलच्या मागे धावतो. जसं फॉर एक्झाम्पल, समज जर माणसाकडे फोन असेल आणि त्या फॅमिलीसोबत बसलोय, नाहीतर त्याच्या पार्टनरसोबत बसलाय, नाहीतर बायकोसोबत नाही नवऱ्यासोबत बसलाय, ते बसलेत आणि बोलतायत, तर मध्ये फोनची गरज नसते. फोन बाजूला ठेवला पाहिजे, बंद केला पाहिजे, लक्ष नाही दिलं पाहिजे, कारण आता टाइम इम्पॉर्टंट आहे. फॅमिली लाईफ बोललं पाहिजे, मुलांसोबत बोललं पाहिजे, नाहीतर पार्टनरसोबत बोललं पाहिजे. तर फोन बाजूला ठेवला पाहिजे. दॅट्स द फर्स्ट रूल. जसं एक नवरीने ठरवलं का किंवा घरी आल्यानंतर फोन पाहिजे बाहेर, घरी फोन वापरायचा नाही. अ, खूप डिफिकल्ट, खूप डिफिकल्ट होता त्यांच्यासाठी. आणि कितपर्यंत टिकला असेल तुम्हाला वाटतंय? हा, ते त्यांनी कबाला बोलतात त्याला, काहीतरी स्वतःवर घेणे. इथपर्यंत टिकला शेवा बराखोतपर्यंत. शेवा बराखोतच्या काही दिवसामध्येच त्यांचा ते ते राहू नाही शकले फोनशिवाय आणि त्यांनी फोन वापरायला चालू केला. ते एनिवे, खूप डिफिकल्ट, एवढं डिफिकल्ट झाले ते माणसांना फोन सोडायला. आणि दॅट्स टफेल. दॅट्स समथिंग टफेल. दॅट्स नॉट द इकार. दॅट्स विच इज आजकालच्या जागी आपण कन्सिडर करतो खूप अट्रॅक्शन्स आहेत आणि खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर मग इट बिकम्स द इकार. त्यामुळे म्हणून प्रॉब्लेम आहे. तर माणसाने ते लक्ष दिलं पाहिजे. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण ते छोट्या गोष्टी असतात, ती नंतर पुढे जाता माणसांना वाईट वाटतं का, अरे मला एवढा टाइम होता आणि मी बरोबर नाही बोललो, उलट बोललो. पण नंतर काय नाही करू शकत, नंतर फिक्स नाही करू शकत ती गोष्ट. जेव्हा टाइम असतं तेव्हाच केलं पाहिजे. आणि एक वेळा टाइम पुढे गेल्यानंतर ते मागे गेलेली गोष्टी फिक्स करणे खूप डिफिकल्ट असतात. मी स्वतःला बोलतोय, मी सगळ्यांना आपण सोबत शिकतो इकडे. तर ए, तर असंच आपण बघतो एक स्टोरी आहे, एक घटना घडली होती की ती अराउंड 100 वर्ष आधी युरोपमध्ये. ए, मी ही स्टोरी ऐकली रावहाई वेशनेव्स्की कडून. आणि त्याच्यामध्ये ते एक अराउंड 100 वर्ष आधी एक युरोपमध्ये गाव होता. गरिबी होती, माणसांचा डिफिकल्ट टाइम होता, एवढं काही इझी नव्हतं. तर त्यांचा पगार, त्यांना पैसे कुठून यायचे? ते अम, जसं कपडे धुवायला जेव्हा जातात स्त्रिया, अ, नदीवर, नाहीतर झरा असतो, तिकडे जाऊन कपडे धुतात. तिकडे एक फळी असते, एक फळी, आणि त्या फळीवर पाणी घेऊन त्याच्यावर कपडे घासतात, धुतात. तर त्यांचा परनासा, त्याचा परनासा काय होता, त्यांचा बिझनेस काय होता का, ते फळ्या विकायच्या. तो त्याचा काम होता. त्यांनी घरी त्याचा गोडाऊन सारखा बाजूला रूम होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी
खूप आणून आणायचा आणि दररोज दरवेळेला तो विकायचा माणसांना आणि त्याच्याकडून त्यांना पैसे मिळायचे अँड दॅट्स मोठी फॅमिली. तर त्यांचं चालायचं घर. एक रात्री त्याला आवाज आला. काय कोणतरी घुसलंय असं वाटतंय. तो बोलला, "कोणतरी आलंय." कोणतरी त्याच्या गोडाऊनमध्ये घुसलेला त्याला आवाज आला. तर तो लगेच त्याच्या मुलांना उठवलं, बोलला, "या, या मला मदत करायला या. आपण पकडूया याला. कोणतरी गेले घुसलंय घरी." त्या स्टोअर रूममध्ये त्यांच्या. "या, चला आपण पकडूया त्याला." मग मे बी मदत लागेल त्या पकडायला. तर ते मुलं लगेच आले त्याच्यासोबत आणि अंधारामध्ये हा पुढे होता. त्यांनी बघितलं, हा कोण आहे आतमध्ये? त्या अंधारामध्ये त्यांनी ओळखता आलं का तो चोर कोण आहे? हं. चोर होता कोणतरी जवळच राहणारा माणूस आणि तो चोरी करत होता. तो एक-एक त्या बॅगमध्ये टाकत होता, गोणीमध्ये आणि घेऊन चालला होता. तर ह्याने काय केलं, हा मुलांना बोलला, "तुम्ही घरी जा, घरी जा. काही नाही, काही नाही. मी बघून घेईन इकडे. तुम्ही घरी जा." ते बोलले, "अरे पण बघून तर दे आम्हाला कोण आहे?" ते बोलले, "नाही, नाही, नाही. जा घरी. मी बघतो. मी बघतो यांना." आणि तो गप्प बसला. काही नाही बोलला. तो माणूस जो चोरी करत होता, त्याने घेतले गोष्टी खूप घेतले आणि तो निघाला तिकडून. हा आपला गपचूप लपून बसला बघत आणि त्याने पूर्ण चोरी करून घेऊन निघून गेला. आणि मग तो घरी आल्यानंतर त्याची मुलं बोलले, "काय? कुठे गेला? सर्व घेऊन गेला? अरे पकडूया त्याला. चल." असं काय करतो? तो बोलतोय, "नाही, नाही, नाही. जाऊन दे त्याला, राहून दे. काही नाही करायचं आपण." तो बोलतोय, "पण का?" त्याची मुलं बोलले, "ह्याचा आपला परनासा आहे. ह्याच्याकडून आपल्याला पैसे मिळतात. आपलं घर असंच चालतोय. आपण खाऊ काय? पिऊ काय? आपल्याकडे काहीच नाही राहिलं." तो बोलला, "नाही, आपण काही नाही करणार." तो बोलला, "मी ओळखतो त्या माणसाला. इकडेच राहणार आहे आणि त्याला 2 मुली आहेत लग्नाचे. आता समज जर आपण त्याला पकडलं आणि त्याचं नाव खराब झाला आणि सगळ्यांना समजलं की त्यांनी चोरी करायला बघितल्या, तर मग मुलींचं काय होईल? लग्न कोण 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 करेल तिच्यासोबत? त्यांच्यासोबत, दोघींसोबत. तर मग जास्त चांगलं आपण गप्प बसणे आणि त्याला जाऊन दे. आपलं काय आकाश बाळको आपल्याला 50 देईल कुठून पण. पण त्याचं नाव खराब झालं, तर मुलींची काय चूक जेव्हा त्यांचा आबाने चोरी करायचं ठरवलं. मे बी त्यांच्याकडे खूप डिफिकल्टी असेल, खायला-प्यायला नसेल. पण त्यांची काय चूक? आणि तसं त्यांनी गपचूप बसला आणि काहीच नाही बोलला. पण स्वतःची सिच्युएशन खराब झाली. त्यांच्याकडे जे विकायची गोष्टी होते विकत घेतलेले आणि ते प्रॉबॅबली त्यांनी लोन काढून घेतले होते विकायसाठी आणि ते पण त्यांचं गेलं. त्यांची सिच्युएशन फार खराब झाली त्या फॅमिलीची. पण तरीसुद्धा तो काय बोलला नाही. बेत-तीनमध्ये नाही गेला. काही नाही बोलला त्या माणसाला जाऊन. पण हळू-हळू त्यांची सिच्युएशन खराब झाली. त्यांना काय करायचं कळलं नाही. तर ते बोलले, "ओके, आपण पॅकअप करूया आणि जाऊया दुसऱ्याकडे." शिनोई मकोम आणि तर बोलतात का जेव्हा माणूस त्याची जागा चेंज करतो, मे बी त्याचा लक पण चेंज होतं. तर म्हणून ते बोलते, "आपण जाऊया अमेरिकाला." आणि त्याने डिसाईड केलं अमेरिकाला जायला. ते अमेरिकेला गेले आणि आपल्याला माहीत आहे का तिकडे युरोपमध्ये हॉलोकॉस्ट चालू झाला आणि ऑलमोस्ट तो पूर्ण गाव जिकडे ते राहत होते, ते सगळ्यांना गॅस चेंबरमध्ये सगळ्यांची मृत्यू झाली. आणि हे वाचले, पूर्ण फॅमिली वाचली. का? कारण त्यांनी डिसाईड केलं का दुसऱ्याचा कवोद, दुसऱ्याला ते रिस्पेक्ट, दुसऱ्याचं नाव खराब नाही झालं पाहिजे. आणि त्या त्या सूतनी, त्या मेरिटनी त्याने दुसऱ्याला नाही वाचवलं, त्याने स्वतःची फॅमिली वाचवली. तर आपण इकडे बघतो का एवढा माहीत आहे का खूप ईझी आहे बोलायला, करायला फार डिफिकल्ट आहे. आणि त्यांना नाही काय त्याची स्वतःचीच तो बोलतोय का मी माझी विचार करू शकतो, पण ते फॅमिलीची विचार करून त्यांनी त्यांचा विचार नाही केला, तसं त्या फॅमिलीची पण विचार नाही केला, पण दुसऱ्याच्या मुलींचा विचार केला का त्यांचं काय होईल पुढे जाता आणि म्हणून तो गप्प बसला. तर गप्प बसण्यामध्ये किती हुशारी आहे.
जरी पण तो माणूस बरोबर असेल, तरी पण तो माणूस बोलतोय ते बरोबर आहे, रूल प्रमाणे बरोबर आहे, लॉ प्रमाणे बरोबर आहे, पण त्यांनी डिसाईड केलं गप्प बसायला, तर दॅट्स ते जास्त चांगलं आहे त्याच्यासाठी. आणि तर माणसाने ते विचार केला पाहिजे का? म्हणून लशोनाच्या बाबतीत पण आपण बघतो का, गप्प बसणे जास्त चांगलं असतं. किती पण मोठे डिस्कशन चाललंय, किती टेबलावर माणसं बसलेत, तर त्यांनी गप्प बसणे नाही तर निघून जा तिकडून. त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व नको कोणाबद्दल बोलण्यामध्ये. आणि त्याची पनिशमेंट आपण बघितली होती लास्ट टाइम. एक वेळ आपण त्याबद्दल पण बोललो होतो. अं, तर किती किती इम्पॉर्टंट आहे माणसानी त्यांच्यात तोंड सांभाळायला. आणि ह्या पाराशतमध्ये आपण बघतो, मिरियामचा पाराशा होता बेहालोतेखामध्ये, मग श्लाख लेखामध्ये, आणि नंतर मग इकडे आपण बघतो कोराख, आणि सगळे एकच लाईनमध्ये आहेत. सगळ्यांचा एकच प्रॉब्लेम आहे का, त्यांनी जिकडे बोलायचं नव्हतं तिकडे बोलले. गप्प बसायला पाहिजे होतं, तेव्हा ते गप्प नाही बसले. जसं जे गुप्तचर गेले होते, स्पाईज गेले होते, आणि त्यांचं काम होतं नुसतं येऊन इन्फॉर्मेशन द्यायची. त्यांना ती इन्फॉर्मेशनचा, त्याच्यापासून काय करायचं काय नाही करायचं त्यांचं काम नव्हतं. त्यांचं एक काम होतं, इन्फॉर्मेशन मिळाली, घेऊन द्यायला पाहिजे. पण त्यांनी एक स्वतःला जे काम दिलंय ते करायच्या ऐवजी ते दुसऱ्याच्या कामामध्ये घुसले, आणि ते सगळ्यांना सांगायला लागले का आपण नाही करू शकत, आपल्याला नाही जमणार, आपण नाही आपल्याला. तर तिकडे ते चुकले. म्हणजे समज जर तुझं काम काय आहे ते एवढं कर, दुसऱ्यांच्या गोष्टीमध्ये कशाला तू इन्व्हॉल्व्ह होतो. तसंच प्रत्येकाची लाईफ आहे, स्वतःची लाईफ बघ. दुसऱ्यांच्या लाईफमध्ये कशाला तू इन्व्हॉल्व्ह होतोस. समज तुला हक्क नाही आहे त्यांच्या लाईफमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला, तर नको इन्व्हॉल्व्ह होस. स्वतःच्या लाईफबद्दल बघ, स्वतःला इम्प्रूव्ह करायला बघ. तसंच प्रत्येक माणसाच्या लाईफमध्ये खूप गोष्टी इम्प्रूव्ह करायला असतात, आणि खूप मिचवत इम्प्रूव्ह करायला असतात. तर ऑब्विसली तो माणूस तर दुसऱ्याच्या लाईफमध्ये, समज जर तो राब्बी नसेल, समज जर तो मोठा काउन्सलर नसेल, तर ऑफकोर्स त्यांनी दुसऱ्यांच्या लाईफमध्ये इन्व्हॉल्व व्हायला नाही बघितलं पाहिजे. स्वतःची लाईफ बघितली पाहिजे, स्वतःच्या गोष्टी बघितल्या पाहिजे, स्वतःचे मिदोत, स्वतःच्या शिक्षणाबद्दल बघितलं, तोराचे व्हॅल्यूजबद्दल बघितलं पाहिजे. आणि मगच तो अशा गोष्टींपासून लांब लांब राहील, आणि त्याची चूक नाही होणार. अम, तर एनिवे आपण बघतो का रवे शिमून पण आलेत, आणि बेजात हशम आपण हा शिवूर संपूया विथ अ स्मॉल तफिला ॲज युजल. तुम्ही बघू शकता तफिला. מודה אני לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש, ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים. אני משכים לדברי תורה והם משכימים לדברים בטלים. אני עמל והם עמלים. אני עמל ומקבל שכר והם עמלים ואינם מקבלים שכר. אני רץ והם רצים. אני רץ לחיי העולם הבא, והם רצים לבאר שחת, שנאמר, ואתה אלוהים תורידם לבאר שחת, אנשי דמים ומרמה, לא יחצו ימיהם, ואני אבטח בך. So with this trust in Hashem, I wish you a great week. בעזרת השם पुढे गिमाराचा शिवर असेल, इमिरचा हशेम, राईट. आणि सगळ्यांना हॅव अ ग्रेट वीक, आणि सोरोत टोफोत, आणि शब्बात शलोम. आणि असेच आपण बेजात हशेम, लेट्स होप आपण पण असंच कम्प्लीट करू शकू आपल्या मिशनायोत पेसाखीम, जसं आपण कम्प्लीट केलं मिशनायोत शब्बात, आणि मिशनायोत शब्बात, मिशनायोत ब्राखोत, मिशनायोत מגילה. ברוך השם, आपण פסחים पण कम्प्लीट करू בעזרת השם. So thanks a lot for being together. אני אתה הרב שמעון תשיעור אסל. חזק חזק ונתחזק, ושהקדוש ברוך הוא ימלא כל משאלות ליבנו לטובה, וכל טוב ושלום שלום. תודה רבה, שבת שלום. בשמחה רבה. שבת שלום.